सुशोभीकरण म्हणजे सुशोभीकरणच काय. आणि पहा तुम्ही कशा प्रकारे झाडं मेंटेन केलेत, रस्त्यावरती स्वच्छता बघा. एकदम छोटा देश सिंगापूर, एकदम छोटा, आपल्या एखाद्या शहरापेक्षा छोटा, लोकसंख्या जवळपास 65 लाख. पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रस्ते स्वच्छ, प्रशस्त, शिवाय हिरवळ बघा. अत्यंत घनदाट लोकसंख्या असलेला देश बरं का. म्हणजे भारताच्या 8 पट लोकसंख्येची घनता, डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी असणारा देश. आपल्याकडे जे अधिकारी कारणं सांगतात ना की आपली लोकसंख्या जास्त आहे म्हणून हे करता येत नाही, ते करता येत नाही, त्यांच्यासाठी ही माहिती आहे की या देशाची लोकसंख्येची घनता आपल्या 8 पट आहे. किती? 8 पट. म्हणजे जिथं एका किलोमीटरमध्ये इथे आपल्याकडे 1000 लोक राहत असतील तर इथे 8000 लोक राहतात. तरीसुद्धा एवढं सुटसुटीत नियोजन, सगळं शक्य मित्रांनो. फक्त दूरदृष्टीपणा पाहिजे, अंमलबजावण्याची धमक पाहिजे आणि भ्रष्टाचार शून्य पाहिजे. जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार शून्यावर येतो तेव्हा तेव्हा तो देश अशा प्रकारे 100% प्रगती करतो. आणि म्हणून आपल्या देशात पहिला आपल्याला भ्रष्टाचार संपवायचा आहे. शून्य भ्रष्टाचार, 100% प्रगती. हाच उद्देश घेऊन आम्ही सिंगापूर देशाचा हा अभ्यास दौरा ठेवलेला आहे. आणि चला आपले शेअर करू सिंगापूर, याप्रमाणे आपण अभ्यास करून आपल्या सगळ्या भावी नगरसेवकांना या भूमिका शिकवणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण त्यांना भविष्यासाठी तयार करणार आहोत.